परकीय आक्रमक होता तिथे त्यांनी इथल्या राज्याला हलाल करून मारलं, अशा पद्धतीची भावना असल्या कारणाने हलाल करून मारणारा कोण आहे, सांगणारा कोण आहे, लिहून देणारा कोण आहे, त्याला सुटणार आहेत का? म्हणजे सोयीचं उचलायचं आणि सोयीचं नाहीये ते सोडून द्यायचं. आणि म्हणून माझ्याच आजोबांनी असणारा 25 नोव्हेंबर 1949 ला ज्यांचा उल्लेख केला ते म्हटले जयचंद. राणा प्रतापाचं राज्य कसं गेलं तर जयचंदचं गेलं. शिवाजी महाराजांचं राज्य कुठे गेलं तर जयचंदकडून गेलं. त्याच्यानंतर अशोकाचं राज्य कुठे गेलं तर पुन्हा जयचंदचं गेलं. आता हे जयचंद काय त्यावेळेस मुसलमान नव्हते ना, त्याच्यामुळे स्वतःच झाकायचं आणि दुसरं लोकांना दाखवायचं ही प्रथा पहिल्यांदा बंद झाली पाहिजे. का आम्ही फक्त असणाऱ्या या देशामध्ये जे जे जयचंद झाले त्यांची नावं पुढे आल्यानंतर ज्यांना इथे असणाऱ्या